आज मी सांगली आणि सातारा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्त आज मी माझा अर्ज दाखल केलेला आहे। मला वाटतं मी माझे नेते स्वर्गीय अनिल भाऊ यांचा समवेत गेले 30 ते 32 वर्ष मला वाटतं या राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये काम करत आहे। मी या 32 वर्षाच्या कालावधीमध्ये जी काय मित्रत्वाच्या नात्यानं सांगली असेल सातारा जिल्हा असेल या दोन्हीमध्ये एकत्रितरित्या जी माझी मित्रत्वाची संख्या आहे किंवा एकामेकाला जीवाला जीव देणाऱ्यांची जी संख्या अशी मी जी आजपर्यंत जी मिळवलेली आहे ती निश्चितपणानं ती संख्या मोठी आहे। आणि मला वाटतं मी या सगळ्या ज्या मतदारसंघातल्या या आपल्या सांगली आणि सातारा या मतदारसंघातल्या 2 जिल्ह्यातल्या सगळ्या कार्यकर्ते असतील, सगळे नगरसेवक असतील, सगळे जिल्हा परिषदचे सदस्य असतील, या सगळ्याच्या मागणी खातीर मी माझ्या पक्षाकडे उमेदवारी अर्ज मागणी केला। मला वाटतं मी माझे नेते आमदार सुहास भैया आणि या सांगलीचे पालकत्व घेतलेले मंत्री शंभूराजे देसाई ही सगळीजण जाऊन आम्ही एकनाथ शिंदे साहेबांकडे उमेदवारी मागितलेली आहे आणि शिवसेनेच्या वतीनं मी आज माझा इथं मला वाटतं अर्ज दाखल केलेला आहे। बाकी आपल्याला मदत करणारे जे मित्र पक्ष आहेत ते मदत करा असं वाटतं का आपल्याला? मला वाटतं राजकारणामध्ये मी जादा शत्रुत्व कधी कुणाचं संघ केलेलंच नाही आणि निश्चितपणानं माझी मित्रत्वाची संख्या जास्त आहे। त्यामुळं मी निश्चितपणानं मला जी सगळ्या पक्षाची लोक आहेत ती मदत करतील अशी मी निश्चितपणाने अपेक्षा बाळगतो। पण महायुतीकडून अद्याप या जागेवरचा निर्णय अजून जाहीर झालेला नाही, भाजपचा या ठिकाणी जागेवर दावा आहे, असं असताना तुम्ही त्या महायुतीतला पक्ष असताना उमेदवारी अर्ज भरताय? नाही, दावा ही सगळी करतात, आम्ही दावा करतोय। आमची संख्या 120 पर्यंत आहे दोन्ही जिल्ह्यामध्ये। आता जो काय पक्ष निर्णय घेतील, आमचे पक्षाचे नेते आहेत एकनाथरावजी शिंदे साहेब, ते जे निर्णय घेतील ते आम्ही पुढं चालू। तर काय भाजपनं जर उमेदवार दिला तर तुमची पुढची काय? नाही, आता कसं आहे, एखादा अर्ज आपण पक्षाकडून भरला तर तो पक्षाचा एबी फॉर्म जोडला नाही म्हणून काही तो बाद होत नाही। आता 10 सूचक लागतात आणि 10 सूचकाच्या मार्फत आपण अर्ज भरलेला आहे। मित्रत्वाची संख्या वाढली तर तो पुढे विषय। आपण अर्ज ठेवणार नाही, अर्ज हा भरला ही ठेवण्यासाठीच भरलेला आहे, पण जुळण्या कशा असतात त्या जुळण्यावरती अर्ज ठेवायचा का नाही ती पुढे गणित असतात। आणि निश्चितपणाने मला वाटतं या 2 जिल्ह्यामध्ये माझी मित्रत्वाची संख्या जास्त आहे राजकारणामध्ये आणि एकामेकाला आम्ही मदतीला आलेलो आहे। त्यामुळं मला वाटतं निश्चितपणानं जी मित्र आहेत ती माझ्या मदतीला आल्याशिवाय राहणार नाही। वेळ आली तर पट बदलण्याची तयारी आहे? नाही, असं काय नाही, ते आत्ता सध्या जर मी पक्षाकडे भरलेलं आहे, पक्षावर मी निष्ठेनं काम करतोय। मला वाटतं आमचे नेते सुहास भैया असतील, या मतदारसंघाचे ज्यांनी पालकत्व घेतले शंभूराजे असतील, आम्ही एकत्र बसून एकनाथजी शिंदे साहेबांना आम्ही बोललेलं आहे की हा मतदारसंघ आपल्याला घ्यावा, जेणेकरून मित्रत्वाची संख्या आपल्या शिवसेनेकडे जास्त आहे, त्यामुळं संख्याबळ गाठू शकतो आपण, हे त्यांना आम्ही पटवून सांगितलेलं आहे। आणि निश्चितपणानं हा मतदारसंघ आम्हाला सुटेल असे आमची अपेक्षा आहे। राष्ट्रवादी अजित पवार तर तुमच्यासोबत नाही, सगळ्या समावेतच आहेत, अजितदादांची बी आहेत, बाकी इतर पक्ष जे आहेत आपल्या 2 जिल्ह्यामध्ये त्याच्यातही आपली मित्रत्वाची संख्या जास्त आहे। साताऱ्यातली नाराजी अजून कायम आहे? आता तो विषय वरच्या लेव्हलला बसून होईल। शिवसेनेत नाराजी आहे, राष्ट्रवादीत आहे, पण वरची लेव्हलला काय निर्णय होईल त्या निर्णयाला बांधील राहून आपण पुढं काम करू। आपल्यासाठी नाही, आता ते वरच्या लेव्हलला असते, आम्ही ज्या वेळेला त्यांना भेटलो ते तिथून दिल्लीला गेले, पण जे काय ते फायनल हायकमांड जो निर्णय घेईल त्या निर्णयाप्रमाणे चालेल। थँक्यू.